तर या सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी देखील पाहायला मिळाली। त्या संदर्भातल्या आता टॉप 9 बातम्या बघूया। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची प्रमुख उपस्थिती। भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक ग्राम आज अयोध्या धाम बनलंय। अयोध्या विश्वाची सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास येते। अयोध्येतील राम मंदिर राष्ट्र मंदिर आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। आजचा आनंद शब्दात मांडण्यापलीकडचा आहे। आज अयोध्येत रामलल्लांसोबत भारताचं स्वत्व परतलंय। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। पंतप्रधानांनी तप केला आणि आपल्याला देशासाठी तप करायचं आहे। भागवतांकडून देशवासियांना आवाहन। राम मंदिराच्या व्यासपीठावरून देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित मान्यवरांचे मध्ये दाखल झाले आणि त्यांनी हात जोडून आणि हात उंचावून सर्वांचं अभिवादन स्वीकारलेलं आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती होती। अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन सोहळ्यात सहभागी झाले होते। अयोध्येतील सोहळ्यासाठी दिग्गज कलाकारांची मांदियाळी। आलिया आणि रणबीर कपूर, विकी कौशल आणि कतरिना कैफ, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे देखील हजेरी यांनी लावली होती। राम मंदिरातील सोहळ्यासाठी अनेक उद्योगपतींची देखील हजेरी। रिलायन्स उद्योगाचे समूहाचे मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनिल अंबानी आणि अनंत अंबानी यांचीही उपस्थिती। प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी प्रभू रामासाठी गाणं गायलं आहे। कैलाश खेर रामलल्लाच्या भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळाले। संपूर्ण राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। राम मंदिरावरील फुलांच्या वर्षावानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं दिल्या जय श्रीरामच्या घोषणा।